आपल्या आजूबाजूला ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येतं काहींना रोजच्या रोज मोशन होते पण त्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही. काहींचं पोट साफ होतं पण त्यांना 1 किंवा 2 दिवसानंतर जावं लागतं. तसंच आपण कधी कधी बघतो की काही काहींना खूप जास्त वेळ जाऊन बसावं लागतं. ही सगळी कॉन्स्टिपेशनची वेगवेगळी रूपं आहेत. मग नक्की कॉन्स्टिपेशन म्हणजे काय? तर कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर तुम्हाला ही लक्षणं नक्की दिसतात. एक तर रोजच्या रोज शौचाला न जाणे किंवा पोट साफ न होणे, मल घट्ट होणे किंवा हार्ड स्टूल्स होणे. कॉन्स्टिपेशन समजून घेण्यासाठी आपल्याला पचनशक्ती म्हणजेच आपला अग्नी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण खाल्लेलं अन्न जेव्हा व्यवस्थित पचतं तेव्हा आपल्या शरीराला त्यापासून पोषण मिळतं. पण जेव्हा हे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही तेव्हा त्याचा आम तयार होतो. हा आम आणि वातदोष यांच्या असंतुलनातून पचनशक्तीचा नैसर्गिक रिदम बिघडतो आणि त्यामुळे मल तयार होण्याची आणि बाहेर पडण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते. थोडा विचार करून बघा, आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी आहेत का ज्या पचनावर परिणाम करू शकतील? जसे जेवणाच्या अनियमित वेळा आहे, फास्ट फूड खाणे आहे, कमी झोप असेल, कमी हालचाल आहे किंवा कमी प्रमाणात पाणी पिले. या सवयी जर दीर्घकाळ राहिल्या तर त्याचा पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. कधीकधी सकाळच्या घाईत, कामामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे काही जण हा सकाळचा नैसर्गिक वेग दाबून ठेवतात. हे जर वारंवार घडत गेले तर त्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास होण्याची शक्यता असते.